कोथाळचे जे महेश पवार आहेत ते आज आपल्यासोबत बोलत आहेत. पेनोर झडपी गटाचं इलेक्शन चालू आहे. एकूणच आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कशा पद्धतीची परिस्थिती आहे. नेहमी भाषणामध्ये त्यांनी अग्रेसिव्ह असतात आणि त्यांचं भाषण म्हणजे या भागामध्ये प्रसिद्ध आहे. काय सांगतात पाहूया एकूणच त्यांनी काय सांगाल? या भागात पेनोर जिल्हा परिषद गटामध्ये श्री रामदास चौरे हे अतिशय सरळ व्यक्तिमत्व आहे, प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे. कुणाला लांडी लबाडी फसवेगिरी नाही आणि कुठल्या गोष्टीचा होत नाही. आणि माजी आमदार राजन पाटील साहेब, माजी आमदार यशवंत तात्या बाळराजे पाटील, अजिंक्य राणा पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिक काम करते. आणि रामदास चौरे काही आज आलेले व्यक्तिमत्व नाही. गेले 3-4 वर्ष झाले या भागात गोरगरिबांच्या मदतीला, शिक्षण क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रामध्ये आणि दूध व्यावसायिकांना मदत करणारं नेतृत्व आहे. काय विरोधकाने टीका टिप्पणी केली व कुठला अजेंडा घेऊन त्यांनी पुढे जातात आणि त्या पद्धतीचं त्यांनी म्हणतात आम्ही आघाडीवर आहे. विरोधकाची आघाडी म्हणजे वाऱ्यासारखी वर हवेत उडते तशी आघाडी आहे त्यांची, जमिनीवर नाही. जनतेतल्या मतपेटीतली आघाडी पाहिजे. ती जनतेतल्या मतपेटीतली आघाडी रामदास भाईची आहे. मग त्यांना जनता काय ही हवेत गेलेली त्यांची आघाडी त्या आपल्याला असं वाटते का? ते हवेत गेल्यावर काय होते, हवा वर गेली खाली आदळणार आहे. त्यांना माहित नाही सर्वसामान्याची नाळ असणारी ही पाटील परिवार आणि भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळं कोणी काही जरी म्हणलं तर ही विजय इथं निश्चित रामदास भाईचा आणि पंचायत समितीचं कापसेचं होणार. त्यांनी आपल्या या भागामध्ये काही कामं केली किंवा जनतेला कशा पद्धतीचं आपण आवाहन कराल? रामदास भाईला माजी आमदार राजन पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि यशवंत तात्याच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये बराचसा निधी दिलेला आहे. गेले 14 महिने झाले राजू खरे निवडून आलेले. या कोथाळ्याला 1 रुपया दिलेला नाही, औंढीला दिला नाही, कुठेही रुपया दिलेला नाही. त्यांनी फक्त बोगस पत्र देतात आणि ते 10% टक्केवारी घेतात. आणि ही सगळी जी विरोधक आहेत ती 10%च्या टक्केवारीवरची आहेत. त्यांनी काही इकडे आलेच नाहीत किंवा तुम्हाला काही निधीच मिळालाच नाही असं सांगताय का? हा, निधी मिळालाच नाही. राजू खरे दाखवा 1,00,000 रुपये मिळवा म्हणून बक्षीस ठेवायचं आता उद्याच्या इलेक्शन झाल्यानंतर. राजू खरे या मतदारसंघातच नाहीत, ते गोपाळपूरला असतात आणि लोकांना भेटत नाहीत. भेटायला गेले 3-3 तास भेटत नाहीत. आणि त्यांचीच लोक म्हणते ती संध्याकाळी लय झाल्यामुळे 2च्या पुढे उठतील. मला काय माहिती तुम्ही स्वतः अनुभव घेतलाय का तुम्ही नाही. ऐकलं? त्यांची कार्यकर्ते म्हणतात मी कशाला जातोय त्याच्याकडे येड्याकडे. माझा नेता इकडे राजन पाटील साहेब, यशवंत माने, बाळराजे पाटील, अजिंक्य राणा पाटील माझे. त्यामुळे राजू खरेकडे मी जात नाही. पण राजू खरे ही लाठवर निवडून आलेला माणूस आहे. भावनिक राजकारण करून आले. कशा पद्धतीची लाट काय सांगतात? ती जातीची लाट निर्माण झाली. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आले. आणि ते राजू खरे अजून एक आहे, निवडून आले पवार साहेबांच्या ह्याच्यावर, जाते अजितदादांकडे कधी कधी. आता अजितदादा नाहीत, अजितदादाकडे जात होतं. आणि मधनच म्हणते मी एकनाथ भाई शिंदेचा कार्यकर्ता आहे. म्हणजे पायात जोडवून असलेली सवाशी नाही या तालुक्याची. रामदास भाई यांनी स्वखर्चातून सुद्धा आपल्या भागामध्ये विकास केलेल्याचं काही लोकांच्या किंवा आपल्या मतदारांना ऐकण्यात येत. काय सांगाल? आमच्या भागात मदत केलेली आहे. औंढी ह्या भागात रामदास भाईनं अनेक जणांचं रस्तं, वाड्या वस्तीवरचं शालेय शिक्षणाला मुलाला जाणारा सायकल जात नव्हती, त्या ठिकाणी रस्ते करण्याचं काम रामदास भाईने केलेलं आहे. आणि रामदास भाई सध्या विजयाचे फक्त शिल्पकारच नाही, ते 9 तारखेला गुलाल सुद्धा लावून येणार आहे. आपल्यासोबत जे ज्यांनी आता मुलाखत दिली ते कोथाळचे महेश पवार आहेत. तर त्यांनी रामदास भाई यांचा विजय निश्चित असलेलं या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. मी संपादक सचिन दळवे, जनपद न्यूजमध्ये.